फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये बघा, राम स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 6 लाख. रामने बिझनेस सुरू केलेला आहे. जेव्हा पण आपला व्यवसाय सुरू होतो त्यावेळेस कशामध्ये इन्क्रीज होतं? सो आपल्याला फर्स्ट असेट इन्क्रीज होतात. त्याच्यामध्ये आपल्याला असेटमध्ये इन्क्रीज अमाउंट करायची असते. त्याच्यानंतर लायबिलिटी ही कॉन्स्टंट राहते. त्याच्यामध्ये लायबिलिटीमध्ये काहीही आपल्याला करायचं नसतं. आपण डॅश करू शकतो, 0 किंवा डॅश. त्याच्यानंतर कॅपिटल जे आहे ते आपलं इन्क्रीज होतं. म्हणजे जेव्हा आपलं फर्स्ट ट्रान्झॅक्शन कोणतंही तुम्हाला येईल, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, स्टार्टेड बिझनेस विथ बँक, त्यावेळेस अकाउंटिंग इक्वेशन मध्ये आपलं असेट इन्क्रीज होतं, त्याच्यासोबत आपलं कॅपिटल इन्क्रीज होतं. ह्या दोन गोष्टी इन्क्रीज होतात. चला सेकंड ट्रान्झॅक्शन पाहूया. सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये सांगितलेत बघा, परचेस गुड्स फ्रॉम गणेश ऑन क्रेडिट रुपीज 1,20,000. परचेस गुड्स, आपण गुड्स परचेस केलेला आहे गणेश कडून. जेव्हा पण आपण अकाउंटिंग मध्ये जेव्हा आपण एखादं ट्रान्झॅक्शन आपल्याला उधारीचं असतं, म्हणजे गणेश कडून आपण गुड्स परचेस केलेला आहे तो ऑन क्रेडिट केलेला आहे. ऑन क्रेडिट म्हणजे या ठिकाणी उधारीवर आहे. ओके, जेव्हा पण आपण क्रेडिट मध्ये गुड्स परचेस करतो त्यावेळेस एक पार्टी क्रिएट होते. गणेश हा आपला बिझनेस साठी क्रेडिटर्स आहे, त्याला आपल्याला पैसे पे करावे लागतात. त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज होणार आहे. आपण गुड्स परचेस केले नाही त्यामुळे आपला असेट इन्क्रीज होणार आहे. सो असेट मध्ये त्याची अमाऊंट तुम्हाला राईट करायची असते. त्याच्यानंतर सोबत आपले लायबिलिटी इन्क्रीज होते. दोन गोष्टी इन्क्रीज करायच्या असतात, असेट इन्क्रीज करायचे असतात आणि लायबिलिटी. आणि कॅपिटल आपलं कॉन्स्टंट राहतं, म्हणजे अमाऊंट वाढवायचीही नाही आणि कमीही करायची नाही. अकाउंटिंग मध्ये एकच इक्वेशन मध्ये एकच ट्रान्झॅक्शन आहे ज्याच्यामध्ये असेट आणि लायबिलिटी सोबत इन्क्रीज होतात. यानंतर कोणतंही ट्रान्झॅक्शन नाही ज्याच्यामध्ये लायबिलिटी इन्क्रीज होते. म्हणजे जेव्हा आपण गुड्स परचेस करतो आणि असेट परचेस करतो ते सुद्धा क्रेडिटवर, तेव्हाच तुम्हाला असेट आणि लायबिलिटी इन्क्रीज करायची. व्यवस्थित सेंटेन्स आहे का? आपण ज्या वेळेस गुड्स परचेस करतो ऑन क्रेडिट, ओके, किंवा एखादा असेट बिझनेस साठी परचेस करतो ऑन क्रेडिट, त्या केसमध्ये आपलं असेट इन्क्रीज करायचे, त्याच्यानंतर आपल्याला लायबिलिटी इन्क्रीज करायची. ओके, चला पाहूया नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. त्याच्यामध्ये सोल्ड गुड्स टू सचिन ऑन क्रेडिट. या ठिकाणी आपण गुड्स सोल्ड केलेले सचिनला. ओके, मगच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण पाहू शकता, आपण पाहिलेलं परचेस गुड्स फ्रॉम गणेश. या ठिकाणी गणेश हा बिझनेस साठी क्रेडिटर्स होता. क्रेडिटर्स होता, या ठिकाणी मी रेट करतो क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे ज्याला आपले पैसे पे करावे लागतात, ती पार्टी क्रेडिटर्स आहे. यानंतर या ठिकाणी आपण गुड्स सोल्ड केलेले सचिनला. सचिन ही पार्टी आपल्यासाठी क्रेडिटर्स नाही, आपण सेल केलाय क्रेडिटवर, याचा अर्थ सचिन आपल्याला पैसे रिटर्न देणार आहे. ती पार्टी आपल्याकडे डेटर्स आहे. डेटर्स हे असेट असतात, ज्याला आपण उधारीवर माल विकलेला आहे, ती पार्टी म्हणजे सन्ड्री डेटर्स आहे. जी आपण मगाशी पाहिली ती क्रेडिटर्स होते, ज्याच्याकडून आपण माल परचेस केला होता. सो या ठिकाणी गुड्स परचेस केला असेल आपण ऑन क्रेडिट, किंवा गुड्स परचेस केला असेल ऑन कॅश, किंवा ओके सेल केला असेल, दोन्ही गोष्टी या ठिकाणी बघू शकता. गुड्स सोल्ड टू सचिन, आपलं ट्रान्झॅक्शन आहे गुड्स सोल्ड टू सचिन. ओके, ऑन क्रेडिट. या ठिकाणी अशा ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला असेट काय करायचे? इन्क्रीज करायचे, आणि त्याच ठिकाणी असेट डिक्रीज करायचे. प्लस आणि मायनस, बाकीच्या दोन्ही कॉलम मध्ये लायबिलिटी आपली कॉन्स्टंट राहणार आहे आणि कॅपिटल सुद्धा कॉन्स्टंट राहणार आहे. आपल्याला कुठेही वाढवायचं नाही त्याच्यामध्ये. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पाहूया. रिसिव्ड डिव्हिडंड. आपल्याला डिव्हिडंड रिसिव्ड झालेलं आहे 500 रुपये. ओके, आपल्या बिझनेस मध्ये फायदा झाला आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस असं एखादी गोष्ट रिसिव्ड होते, डिव्हिडंड असेल, इंटरेस्ट असेल, कमिशन असेल, किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला इन्कम स्वरूपात मिळते, त्यावेळेस बिझनेस मध्ये आपले असेट इन्क्रीज होतात. सो असेट मध्ये आपल्याला प्लस करायचे, त्याच्यासोबत असेट सोबत आपलं कॅपिटल इन्क्रीज होतं, आपल्याला कॅपिटल सुद्धा इन्क्रीज करायचंय. ह्या दोन गोष्टी आपल्याला इन्क्रीज करायच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे आपलं पेड रेंट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पाहू शकता. पेड रेंट रुपीज 1,000. आपण रेंट पेड केलेली आहे, 1,000 रुपयाची रेंट पेड केलेली आहे. बिझनेस मधून या ठिकाणी पैसे जाणार आहेत, म्हणून आपल्या असेट मधून काय करायचे? आपण या ठिकाणी असेट मायनस करायचे. असेट आपलं मायनस करतोय म्हणजे डिक्रीज होतंय. सेम या ठिकाणी आपलं कॅपिटल सुद्धा डिक्रीज होणार आहे. जेव्हा आपण प्लस केलेलं आहे तेव्हा इन्क्रीज होतंय लक्षात ठेवा, जेव्हा मायनस करतोय त्यावेळी डिक्रीज होतंय. जेव्हा रिसिव्ड होतं, कोणतीही गोष्ट बिझनेस मध्ये येते त्यावेळेस असेट इन्क्रीज करायचे, सोबत कॅपिटल इन्क्रीज करायचं. आणि जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन आपण पेड करतो, या ठिकाणी रेंट असेल, सॅलरी असेल, ऍडव्हर्टाइजमेंट असेल, किंवा एखादी गोष्ट ज्यावेळेस पे करतो त्यावेळेस ते मायनस मध्ये असेट डिक्रीज करायची, सोबत आपल्याला कॅपिटल डिक्रीज करायचंय. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पाहूया बघा. परचेस फर्निचर. परचेस फर्निचर रुपीज 60,000 पेड कॅश.
आपण फर्निचर परचेस केलेले, असेट परचेस केलेले आणि कॅश या ठिकाणी 60,000 रुपये पे केलेले. असं ट्रान्झॅक्शन आलं असेल तर काय होणार आहे, बिझनेसमध्ये आपल्या फर्निचर येणार आहे म्हणजे असेट आपले इन्क्रीज होणार आहे. सोबत आपल्या बिझनेस मधून कॅश जाणार आहे, पैसे सुद्धा जाणार आहेत. अशा वेळी आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला इफेक्ट जे इक्वेशन मध्ये करायचे असतात त्यावेळेस आपल्याला असेट इन्क्रीज करायचे असतं आणि सोबत असेट डिक्रीज करायचे. इन्क्रीज आणि डिक्रीज दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या. या ठिकाणी आपल्याला लॅबिलिटी जे असेल ते कॉन्स्टंट राहणार आहे आणि कॅपिटल सुद्धा कॉन्स्टंट राहणार आहे. ते कोणताही इफेक्ट आपल्याला येणार नाही कारण आपल्या बिझनेसमध्ये फर्निचर पण आलेलं आहे आणि पैसे पण गेले. तीच अमाऊंट जेवढ्या अमाऊंटची जेवढी आपल्या बिझनेस मधून आपण कॅश पे केली आहे तेवढ्याच अमाऊंटचं फर्निचर आपल्या बिझनेसमध्ये आले. त्यामुळे आपल्या कॅपिटलवर कोणताही इफेक्ट झालेला नाही, लक्षात ठेवा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया पुढचं. परचेस्ड गुड्स ओके ₹40,000 पेड कॅश. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण गुड्स परचेस केलेला आहे. गुड्स परचेस करतोय आणि कॅश पे करतोय. ज्यावेळेस गुड्स परचेस केला असेल आणि कॅश पे केले असेल सेम आपल्याला असेट काय करायचे, इन्क्रीज करायचे आणि असेट डिक्रीज करायचे. हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. या ठिकाणी अमाऊंट आपण नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये अमाऊंट राईट करणार आहे, त्यानुसार आपण प्रॉब्लेम सोडवणार आहे. पुढे बघूया नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, शेवटचं ट्रान्झॅक्शन बघूया 8 नंबरचं. सोल्ड बिल्डिंग ₹80,000 अँड रिसिव्ड कॅश. आपण बिल्डिंग सोल्ड केलेली आहे म्हणजे सेल केलेल्या बिझनेस मधून 80,000ची आणि आपल्या बिझनेस मध्ये काय मिळाले, कॅश मिळाले. लक्षात ठेवा, बिल्डिंग सोल्ड केल्यानंतर आपल्याला कॅश मिळाले 80,000 रुपये. काय होणार आहे, व्यवसायातून बिल्डिंग जाणार आहे आणि पैसे येणार आहे. म्हणजे दोन्ही इफेक्ट कशामध्ये होणार, असेट मध्येच होणार आहे. असेट आपलं इन्क्रीज सुद्धा होणार आहे आणि असेट डिक्रीज सुद्धा होणार आहे. सो आपल्याला इथे इफेक्ट करायचा आहे, असेट मध्ये प्लस करायचे, सेम असेट मध्ये मायनस करायचे. या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात. फर्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये पाहिलं आपण. चला फर्स्ट पहिल्यापासून ट्रान्झॅक्शन जस्ट बघूया, रिव्हिजन करूया. राम स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेस आपल्याला कॅपिटल इन्क्रीज करायचंय. त्यानंतर सोबत आपल्याला असेट आणि कॅपिटल दोन्ही गोष्टी आपल्याला इन्क्रीज करायच्या आहेत. त्यानंतर गुड्स परचेस केलेले आपण गणेशकडून ऑन क्रेडिट. अशा ठिकाणी आपल्याला असेट आपलं इन्क्रीज होतं, सोबत आपली लॅबिलिटी इन्क्रीज होते. या ठिकाणी कॅपिटल नेहमी कॉन्स्टंट राहतं. नेक्स्ट पुढच्या ट्रान्झॅक्शन मध्ये बघा, सोल्ड गुड्स टू सचिन ऑन क्रेडिट ₹30,000. आपण सचिनला गुड्स सेल केलेला आहे. या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला असेट इन्क्रीज करायचे आणि सोबत असेट डिक्रीज करायचे. लॅबिलिटी आणि कॅपिटल मध्ये कोणता इफेक्ट आपल्याला करायचा नाही. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ह डिव्हिडंड. आपल्याला डिव्हिडंड रिसिव्ड होतो, ज्यावेळेस डिव्हिडंड तुम्हाला मिळतो त्यावेळेस आपल्याला असेट काय करायचे, इन्क्रीज करायचे, सोबत कॅपिटल आपल्याला इन्क्रीज करायचे. असेट इन्क्रीज झालेले आलेले आपल्या बिझनेसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे पेड फॉर रेंट. आपण 1,000 रुपये रेंटला पे केलेत. या ठिकाणी आपल्या असेट डिक्रीज होणार आहे, असेट मधून पैसे कमी होणार आहेत, सोबत आपलं कॅपिटल सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पाहूया, परचेस फर्निचर. परचेस फर्निचर ₹6,000 पेड कॅश. आपण फर्निचर परचेस केले, असेट परचेस केले. सो बिझनेस मधून काय होणार आहे, या ठिकाणी पैसे जाणार आहेत, कॅश जाणार आहे आणि फर्निचर येणार आहे. म्हणजे आपल्याला प्लस मायनस या ठिकाणी असेट मध्ये करायचं आहे. लॅबिलिटी असेल किंवा कॅपिटल कॉन्स्टंट राहणार आहे या ठिकाणी. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा, परचेस गुड्स ₹40,000 पेड कॅश. आपण गुड्स परचेस केलेला आहे आणि पेमेंट केलेला आहे. सो असेट इन्क्रीज होणार आहेत आणि असेट डिक्रीज होणार आहेत. लास्ट ट्रान्झॅक्शन बघा, सोल्ड बिल्डिंग ₹80,000 रिसिव्ड कॅश. आपण या ठिकाणी बिल्डिंग सेल केलेली, विकलेली आहे आणि पैसे आलेले आहेत. असं ट्रान्झॅक्शन आलं असेल आपल्याला एक्झाम मध्ये तर आपल्याला काय करायचे, असेट इन्क्रीज करायचे आणि असेट डिक्रीज करायचे. ओके, यानंतर आपण लवकरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. जरी काही डाऊट असेल तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता किंवा कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. ओके, थँक्यू सो मच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा.